नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत. अख्खी सुभेदार फॅमिली ही किल्लेदारांच्या घरी जमलेली असते, कारण दसऱ्यानिमित्त देवीची पूजा करायची असते. आणि याच कारणामुळे रविराजने त्यांच्या सर्वांनाही आग्रहाचं आमंत्रण दिलेलं असतं. सगळेच आता तिथे आलेले असतात. सायलीसुद्धा तिथेच असते, पण मात्र अर्जुन अजून आलेला नसतो, कारण अर्जुन मागेच थांबलेला असतो. त्याच्यामुळे सगळे सायलीला विचारू लागतात की अर्जुन कुठे? त्याला यायला खूपच उशीर झाला. आता सायलीला तर काय उत्तर द्यावं काही कळत नाही. आणि सायली म्हणू लागते, हो मला मध्येच प्रिया भेटली आणि म्हणून मी प्रियाबरोबर निघून आले. त्यांना काहीतरी काम आठवलं म्हणून ते तसेच पुढे गेले, येतील म्हणालेत. आणि मग त्यांना दागिन्यांची आठवण होते की सायली आणि अर्जुन हे दोघेही दागिने करायला गेले होते. आणि कल्पना विचारते की दागिना केला की नाही. आता तर सायलीची बोलतीच बंद झालेली असते, कारण त्यांनी कुठलाही दागिना केलेला नसतो. त्यांचा दागिना म्हणजेच की ते गाठोडं त्यांना मिळवायचं असतं आणि ते फायनली त्यांनी मिळवलेलं असतं. आता सायलीला तर काही कळत नाही की यांच्या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय द्यावं. पण मात्र तेवढ्यात लगेच तिथे अर्जुन येतो आणि अर्जुन सांगू लागतो की मी आलोय. पण मात्र आता रविराज म्हणू लागतो, अरे अर्जुन, मी तुला खूप कॉल केले. मला तुला स्वतः आमंत्रण द्यायचं होतं, म्हणून मी तुला कॉल करत होतो. पण याच्यावरती अर्जुन म्हणतो, कॉल कशाला करायचा? स्वतःच्याच घरी येण्यासाठी काय कॉलची गरज आहे का? आता अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप छान वाटतं. पुढे मग अस्मिता विचारते, दागिना कुठे? केला की नाही बघू आम्हाला. आता त्यांनी तर काय दागिना केलेलाच नसतो. अर्जुनला तर काय बोलावं काही कळत नाही. आणि निदान अर्जुनने त्यांना पटेल असं तरी कारण द्यावं. पण मात्र अर्जुन म्हणतो की अगं, आम्ही दागिन्यांच्या दुकानामध्ये गेलो होतो. तिथे खूप सारे दागिने ठेवले, पण मात्र तिथला कुठलाच दागिना सायलीला आवडला नाही. अर्जुनचं हे बोलणं ऐकल्यानंतर सगळेच आश्चर्याने सायलीकडे बघू लागतात. आणि अर्जुनच्या या बोलण्यावरती त्यांना जरा आश्चर्यच वाटतं. कोणालाच अर्जुनच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही की चक्क सायलीला दागिना आवडला नाही. कल्पना लगेच अर्जुनला म्हणते, अर्जुन, तू उगाच काहीही बोलू नकोस. हे असं होऊच शकत नाही की एवढे समोर दागिने असताना त्यातला दागिना सायलीला आवडला नाही. सायली तर बिचारी शांतच असते आणि शांतपणे फक्त हे सगळं बघत असते. आता मग सायली अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नसतं. अर्जुनला काही सुचत नसतं आणि सायली बोलू लागते की आम्ही दागिने घ्यायलाच गेलो होतो, पण मात्र मला पारंपरिक असे दागिने हवे होते आणि त्या दुकानामध्ये पारंपरिक दागिना नव्हता, म्हणूनच म्हटलं की काही नको घ्यायला. आता सायली जे बोलते त्याच्यावरती सगळ्यांचा विश्वास बसतो. पण मग आता याच्यावरती प्रताप बोलू लागतो की अर्जुन, काही हरकत नाही. आता दिवाळीच्या पाडव्याला दसऱ्याचा आणि पाडव्याचा दोन्हीही एकत्र दागिना घेऊन टाक. आता तेवढ्यात पूजेसाठी तिथे गुरुजी आलेले असतात आणि पूजेची तयारी करू लागतात. मग त्याच्यानंतर सायली अर्जुनला बाजूला खुणावून बोलून घेते आणि हळू आवाजामध्ये अर्जुनला म्हणू लागते की तुम्हाला गाठोडं सापडलंय ना, त्याच्यामध्ये काय एकदा निदान बघितलं का? पण मात्र अर्जुन म्हणू लागतो की घाईत होतो ना, म्हणून फारसं काही बघितलं नाही. मला तुला पटकन मेसेज केला आणि लगेच इकडे आलो. सायली म्हणू लागते की मला आत्ता बघायचं आहे ते. कुठे ते गाठोडं? तर मग अर्जुन सांगतो की बाहेर गाडीत आहे. आणि मग गाठोडं पाहण्यासाठी सायली आणि अर्जुन दोघेही गाडीच्या दिशेने जातात. त्याच्यानंतर इकडे प्रिया भयंकर चिडलेली असते आणि स्वतःशी चिडत म्हणू लागते की प्रॉब्लेम आले ना, सगळे डोक्यावरती येऊन बसतात. एकीकडे त्या अर्ध्या मेंदूची बाई आणि तिची लेक डोक्यावरती नाचतायत आणि दुसरीकडे मला रस्त्यात माझं गाठोडं फेकावं लागलं. प्रिया आता म्हणत असते, पण मात्र माझं गाठोडं दुसऱ्या कोणाच्या हाती लागण्याच्या आत मला ते उचलायला हवं. पण मात्र आता फक्त किल्लेदार नाही तर सुभेदार सुद्धा माझ्यावरती वॉच ठेवून असणार आहे. आणि नेमकं ते गाठोडं आणण्यासाठी कसं जावं हेच काही प्रियाला कळत नसतं. इकडे गाडीपाशी आल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणू लागतो की तुला खरंच ते गाठोडं बघायचं आहे का? नाही म्हणजे तुला परत त्रास व्हायला नको. पण मात्र सायली आता ठामपणे तिच्या निर्णयावरती असते आणि अर्जुनला म्हणू लागते की मला माझ्या भीतीचा सामना करावाच लागेल आणि मला जेवढा त्रास व्हायचा आहे ना तेवढा होऊ द्या. मला ते बघायचंच आहे. मी माझा त्रास सहन करेल. अर्जुन म्हणू लागतो, मी बघितलंय. लहानपणीच्या वस्तूशी तू ज्या काही आठवणींशी कनेक्ट होतेस ना, तेव्हा तुला त्रास होऊ लागतो. पण आता ठीक आहे, बघ तू ते गाठोडं. आणि अर्जुन लगेच त्याच्या गाडीतून ते गाठोडं काढून सायलीच्या हातामध्ये देतो आणि सायली त्या गाठोड्यातल्या एक एक करत वस्तू देखील बघू लागते. सायली हातामध्ये एक एक वस्तू घेऊ लागते. पहिले कॅप असते आणि अशाच प्रियाच्या लहानपणीच्या त्या वस्तू असतात. पण मात्र सायली जेव्हा त्या वस्तू बघत असते तेव्हा तिला थोडाही त्रास होत नसतो आणि ती शांतपणे त्या वस्तू बघत असते, कारण त्या वस्तूशी सायली कनेक्टेडच नसते.
पुढे मग प्रियाच्या त्या गाठोड्यामध्ये एक रिकामं वॉलेट भेटतं. अर्जुनला प्रश्न पडतो की तुझ्या गाठोड्यात हे रिकामं वॉलेट काय करतंय. त्यांनासुद्धा काही कळत नाही आणि अर्जुनसुद्धा ही गोष्ट नोटीस करतो की या वस्तू बघून सायलीला थोडाही त्रास का नाही होते आणि ही गोष्ट अर्जुनला खूप वेगळी वाटते. मग त्याच्यानंतर रात्री अश्विनसुद्धा हॉस्पिटलमधनं आलेला असतो. पूजा अजून बाकी असते आणि मग अश्विन समोर सगळ्यांना पाहता तो तर रागातच बघू लागतो. नागराज अश्विनला सांगतो आज आपल्याकडे नवमीची पूजा असते आणि आम्ही तुला आत्ता फोन करणारच होतो की पूजेसाठी ये म्हणून. अश्विनला कळतं की पूजा आहे म्हणून हे सगळे इथे आलेत. अश्विन फ्रेश होण्यासाठी जाऊ लागतो पण मात्र प्रतिमा मध्येच बोलते की आपण यावर्षी अर्जुन आणि सायलीला पूजेसाठी बसवूयात. आता ही गोष्ट जेव्हा अश्विन ऐकतो तेव्हा तो मध्येच थबकतो. अश्विन लगेच समोर येतो आणि म्हणू लागतो सॉरी, पण मात्र यावर्षीच्या पूजेला दादा आणि त्याची बायको का बसेल. याच्यावरती रविराज लगेच उत्तर देऊ लागतो कारण ते सुद्धा या घरचेच आहेत ना म्हणून ते पूजेला बसणार. रविराज तसं अर्जुन आणि सायलीला सांगतो देखील तुम्ही पूजा करून घ्या. आणि मग त्याच्यानंतर प्रिया तर खाली पूजेसाठी आलेलीच नसते. नागराज म्हणू लागतो की तन्वी अजून खाली आलेली नाही आहे. पूजा करायची म्हटल्यानंतर सगळेच इथे लागतील. आणि प्रतिमा प्रियाला बोलवण्यासाठी गेली देखील होती पण मात्र प्रियाने याच्यावरती काहीच उत्तर नाही दिलं आणि प्रतिमा तशीच निघून आली. इकडे आता सायलीला खूप वेगळं वाटतं. सायली आता प्रतिमाला सांगते की तुम्ही दोघं पूजेला बसा, मी प्रियाला बोलून आणते. आता तर सायली प्रियाला भयंकर चोप देणार असते आणि काहीही करून प्रियाला खालीच घेऊन येणार. सायली प्रियाच्या रूमपाशी येते. दरवाजा ठोठावत प्रियाला म्हणत असते की प्रिया उघड दार लवकर. पण मात्र प्रिया चिडत म्हणू लागते की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. सायली प्रियाला सांगत असते की हे बघ प्रिया, मला तुझ्याशी बोलायचंय, पटकन दरवाजा उघड. मी तुझ्याशी जे जे बोलणार आहे ना ते खाली ऐकायला जाऊ नये असं जर तुला वाटत असेल ना तर लवकर दरवाजा उघड. पण मात्र प्रिया तिच्या निर्णयावरती ठाम असते आणि सायलीला म्हणू लागते तुला जे बोलायचे ना ते तू बोल, तुला जो तमाशा घालायचा आहे ना तो तू घाल, मी तुला अजिबात नाही घाबरत. सायली म्हणू लागते की प्रिया ऐक, मी काही इथे तमाशा वगैरे करायला आलेली नाही आहे, मी तुला पूजेसाठी खाली बोलवायला आली आहे. पण मात्र ही ओरमट प्रिया म्हणते की मला नाही यायचं आहे पूजेला, जा तू. प्रियाने दरवाजा उघडलेला असतो आणि मग याच्यानंतर लगेच सायली आतमध्ये येते आणि प्रियाला म्हणू लागते की हसत्या खेळत्या घरात असं वागून तुला काय भेटतं गं. तू कितीही घोडचुका केल्यास ना तरीसुद्धा पोटात घालणारी माणसं तुला मिळाली आहेत. आता तरी तू गोडीने राहा. याच्यावरती प्रिया ओरमटपणे उत्तर देत म्हणते असं कसं, अति गोडगोड वागायचं, सगळ्यांची मनं जिंकायची, हे डिपार्टमेंट तुझं आहे, माझं नाही. सायली आता प्रिया काही ऐकत नसते म्हणून प्रियाचा हात पकडते आणि तिला बाहेर घेऊन जाऊ लागते. मात्र प्रिया सायलीला म्हणते की हात सोड आत्ताच्या आत्ता, तुला जायचंय ना तू जा, मी नाही येणार. सगळे इथे खाली पूजेसाठी थांबलेले असतात आणि मग याच्यानंतर सायली इथे प्रियाला म्हणू लागते की हे बघ प्रिया, खाली ती माणसं थांबली आहेत ना जी तुझ्याशी कायम नीट वागतायत. आता प्रिया म्हणू लागते की तू वकील आहेस का गं त्यांची, त्यांच्यापैकी जर कोणाला वाटलं असतं ना तर ते आले असते मला बोलवायला, या तुझ्यासारख्या अशा परक्या मुलीला कशाला पाठवलं असतं. सायली प्रियाला शांतपणे म्हणत असते की प्रतिमा आत्या तुला बोलवायला आल्या होत्या, तू दारही उघडलं नाहीस आणि त्यांना काही उत्तरही दिलं नाहीस. अगं स्वतःच्या आईची तरी किंमत ठेव. सायलीच्या प्रत्येक बोलण्यावरती प्रिया उद्धटपणे बोलत असते आणि तिच्या बोलण्यावरती तिला जशास तसं उत्तर देत असते. आता सायली स्पष्टपणे प्रियाला सांगते की मी तुला ना आता थेटच सांगते, प्रतिमा आत्याशी ना असं वागणं बंद कर. खाली पूजा सुरू असते, सगळे पूजेसाठी उभे असतात. सायली प्रियाला म्हणत असते तुझं नशीब ना खूप अफाट आहे, तुझी आई तुला परत मिळाली आहे आणि त्यांच्याशी असं वागतीयेस, त्यांना दूर लोटतीयेस. प्रिया म्हणू लागते हे बघ, मला पूजेला यायचं नव्हतं म्हणून मी दार नाही उघडलं, याचा अर्थ असा नाही होत की माझ्या आईला दूर लोटतीये. आता सायली प्रियाचा पाढा वाचून दाखवायला लागते आणि प्रियाला म्हणू लागते की तू त्यांच्या गोळ्या बदलल्या होत्यास त्याचं काय, तू परवा त्यांना गरम तव्यावरती ढकलवून द्यायला लागली होतीस त्याचं काय, हे सगळं तू का करतेस, या सर्व गोष्टीची तुझ्याकडे उत्तरं आहे का. मला माहिती आहे मी जर तुला हे सगळं विचारलं ना तर तू खोटीच उत्तरं देशील, पण मात्र सांगच तू मला तू असं का करतेस, मलाही ऐकू देत. नक्की तू कसला राग काढतेस यांच्यावरती. प्रिया देखील चिडते आणि रागात सायलीला म्हणते की मी तुझा राग काढतीये, माझ्या आईला जे माझ्याकडून भोगावं लागतंय ना ते सगळं फक्त तुझ्यामुळे भोगावं लागतंय. आता प्रिया देखील सांगू लागते की मला ना या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतोय की माझी आई माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरती प्रेम करते. इकडे
प्रिया तर अजूनही खाली आलेली नसते. म्हणून आता सगळ्यांना असं वाटत असतं पूजा तर संपन्न झाली आहे, पण मात्र प्रियाने आरतीला तरी यावं. पण मात्र रविराजला या गोष्टीचा काहीच फरक पडत नसतो. इकडे प्रिया सायलीला म्हणत असते, माझी आई माझ्याशी छान बोलायला आली, बरं वागायला आली तर लगेच तू तिथे हजर होतेस. मग माझ्या आईचं सगळं लक्ष तुझ्याकडे जातं. माझ्या आईला मी मिठी मारण्याच्या आधी तू तिथे येतेस आणि तू मिठी मारतेस. आईला बरं वाटत नव्हतं म्हणून तिच्यासाठी सोनचाफ्याची फुलं घेऊन आली. पण काय, तू त्याच्या आधी तिथे सोनचाफ्याची फुलं घेऊन हजर होतीस. मग याचा राग मी माझ्या आईवरती काढणार नाही, मग काय तुझ्यावरती काढणार. प्रिया सांगत असते, तू माझ्या आईपासून ना दूर राहा, तरच मी माझ्या आईवरती भरभरून प्रेम करू शकेल. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, आता प्रिया प्रतिमाचा खूप छळ करत असते आणि प्रतिमाला म्हणू लागते की तुझी पाठ राखीन, सायली आता येणार नाही आहे, त्याच्यामुळे तुझा सासूरवास सुरू. पण मात्र तेवढ्यात लगेच रविराज सायलीचा हात पकडून सायलीला घरामध्ये घेऊन येतो आणि सायलीला म्हणतो की ये सायली, तुझ्या आत्ता घरामध्ये पाऊल टाकलेस ना, आजपासनं तू माझी मुलगी आणि हे तुझं माहेर. हे ऐकल्यानंतर तर प्रियाला मोठा धक्काच बसतो. ती भयंकर चिडते. मग मित्रांनो, पुढे नेमकं काय असं होणार हे आपल्याला कळणारच आहे. मग त्याच्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.